नमस्कार मित्रमैत्रिणी, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन प्रकारची फुलं शिकणार आहे आणि त्या फुलांची रांगोळी कशी करायची ते शिकणार आहे। चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया। फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे पहा, रंगीत मोती आणि पांढरे मोती घेतलेले आहे, कात्री घेतलेली आहे, नायलॉन धागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे। हे पहा, ही सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। तर आता आपण फूल बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला पांढरे 6 मोती ओवून घ्यायचे आहे। मी दोघंही मोती 5 नंबरचे घेतलेले आहे। तुम्ही 6 नंबरचे घेऊन हे फूल बनवलं तरी चालेल। हे पहा, आता मी धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, हे 7 मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। 3 3 6 आणि हा 7वा। 7 मोती ओवून घेतले पहा। आणि आता आपल्याला धाग्याजवळची ही गाठ पाडलेली, धाग्याला पाडलेली गाठ, त्याच्याजवळचा हा जो मोती आहे, हा मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतला पहा। हा असा आपल्याला गोल बनवायचा आहे। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊया। ह्याच्यात आपल्याला आता 7 पाकळ्या ह्या फुलाच्या बनवायच्या आहे। हे असे मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली। हे अशा प्रकारचं फूल आपल्याला बनवायचं आहे। आता मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली पहा। हा धागा दिसतो आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 13 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। तुम्ही कुठल्याही कलरचे मोती धाग्यामध्ये ओवू शकतात। कलर कॉम्बिनेशन तुम्ही कुठलेही घेऊ शकतात। हे पहा, आता मी रंगीत मोती घेतले, त्यात मी लाल कलर घेतलेला आहे आणि आता मला हे 13 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। आता मी हे मोती ओवून घेतले पहा 13। फक्त मोत्यांकडे लक्ष ठेवा किती ओवायचे ते। तेरा मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। सुरुवातीला 13 ओवायचे, नंतर आपल्याला 10 मोती ओवून आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे। ते झाले 2 2 4 2 6 2 8 2 10 11। हे पहा, आता आपले हे 13 मोती ओवून झालेले आहे। आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे। सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि हा जो एक मोती आहे पुढचा, त्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत ही 13 मोत्यांची पाकळी केली आपण। आता आपण 10 मोती परत धाग्यामध्ये ओवून घेऊया।
फूल एकदम सोपं आहे, करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा. दोन, प्रत्येक वेळेस मोती मोजून घ्यायचे हां. 2 2 4 2 6 2 8 9 आणि हा 1 10. पहिल्यांदा आपण 13 मोती ओले. आता आपण 10 मोती ओवून घेतलेले. 10 मोती ओल्यानंतर हे जे 3 मोती आहे वरचे ह्या पाकळीतले 1 2 3, तर हा जो एक मोती आहे 3 नंबरचा, त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण तिघही मोत्यातनं बाहेर काढली आणि सुईवरती काढल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि आता परत आपल्याला 10 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 10 मोती मी धाग्यात ओवून घेतले पहा. आणि इकडची जी आपण नवीन पाकळी केलेली आहे त्या पाकळीतल्या 3 मोत्यातून आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची आहे. हे पहा, हे जे 3 मोती ही पाकळी केली, ह्या पाकळीतले हे 3 मोती 1 2 3, ह्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, अशा आपल्याला पाकळ्या करायच्या आहे. आधी 13 मोती ओवून ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. नंतर लगेच शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून 10 मोती ओवायचे. 10 मोती ओवल्यानंतर ह्या पाकळीतले 3 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. असं इथपर्यंत तुम्ही करा. आता तुमच्या पाकळ्या लक्षात आल्याच असतील, तर मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते. हे पहा, माझं हे एवढं फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. आपण 6 पाकळ्यात इथे तयार करून घेतल्या. 7वी पाकळी आपल्याला बनवायची आहे. आता ती पहा कशी बनवायची. आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. लगेच आपण हा एक त्याच्याजवळचा गाठ पाडलेला जो मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आहे. आता लक्ष द्या, आता आपल्याला इथे सुद्धा 10 मोती ओवायचे. इथे एक पाकळी आहे, इकडे एक पाकळी आहे. तर आता आपण काय करणार, 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, मी ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्या पाकळीतले हे 3 मोती घ्यायचे आणि आता आपण परत 7 मोती धाग्यामध्ये येऊ. मग ते 7 मोती आणि हे 3 मोती 10 मोती होतात. आपल्याला 13 मोती दाखवायचे. ते हे 3 आणि 7 ओवलेले असे 10 आणि ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची, असे 13 मोती आपले होतात इथे. आता मी धाग्यामध्ये 7 मोती ओवून घेते पहा. हे 7 माझे मोती ओवून झालेले आहे धाग्यामध्ये. ह्या पाकळीतले 3 मोती, ओलेले 7 मोती आणि आता आपण ही जी इकडची पाकळी केली आहे पहा, ही पाकळी, तर ह्या पाकळीतले हे 3 मोती 1 2 3 ह्याच्यातून सुई आपण परत वरती काढून घेणार आहे. ही अशी सुई मी वरती काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपलं हे फूल इथे तयार झालं पहा. तर हे फूल तयार झाल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप करायची. ती कशी करायची पहा. आता मी परत हा गाठीजवळचा मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता ही जी पाकळी आहे 1 2 3 हे वरचे 3 मोती
आणि 1 2 3 हे 3 मोती अशा पूर्ण 6 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, हे वरचे 3 मोती ही सुई बाहेर काढली आणि लगेच त्याच्या खालचे 3 मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला परत इथे 3 मोती रंगीत ओवायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले मी आणि 4 पांढरे ओवायचे. 3 रंगीत ओवल्यानंतर आपल्याला आता 4 पांढरे मोती ओवायचे आणि त्या मोत्यांचं, त्या रंगीत मोत्यांच्या खालीत आपल्याला चौकट बनवायची आहे. हे पहा, मी आता 4 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, 3 रंगीत ओवले, 4 पांढरे ओवले. आता आपल्याला हे जे 4 पांढरे मोती ओवलेले आहे त्याची चौकट बनवायची. ती कशी बनवायची पहा. मी आता ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आधी मी ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. नंतर धागा ओढून घेतलेला आहे. ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली पहा. लगेच त्याच्या पुढचा हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली. आणि आता परत आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे व्यवस्थित अशी चौकट आपली इथे तयार होते. आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आहे. ते हा जो एक मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली पहा. आता आपल्याला आपण इथे जसे 3 रंगीत मोती ओवून 4 पांढरे ओवले, तर आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवायचे आहे. अशा आता आपल्याला प्रत्येक पाकळीला करायचं आहे. जशा ह्या 7 पाकळ्या केल्या आपण मोठ्या, तशा आता ह्या 7 पाकळ्या छोट्या बनवायच्या आहे. हे पहा, आता हे 3 मोती ओवून घेतले आणि ही जी पाकळी आहे त्याच्यातले 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतला पहा. इथे एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला इकडे सुई आणायची, तर आपण ह्या वरच्या 3 मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई काढल्यानंतर हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला सुई खाली आणायची आहे. तर 1 2 3 4 5 6 ह्या 6 मोत्यातून सुई आणायची. तर आपण हे सुरुवातीचे 3 मोती रंगीत त्याच्यातनं सुई बाहेर काढतो आहे पहा. ही सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता परत ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि इथे परत 3 रंगीत मोती आपल्याला ओवायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवल्यानंतर परत 4 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले पहा आणि परत आपल्याला तिथे चौकट डिझाईन तयार करायची आहे. ते हे वरचे 3 मोती मागे सरकवायचे रंगीत आणि ह्या 4 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहा. ही अशी सुई मी 4ही मोत्यातनं बाहेर काढून घेतली. पांढऱ्या मोत्यातनं धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. अशी आपली चौकट डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि परत आता आपण ह्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर, आपल्याला इथे सुई आणायची आहे ही. तर आता मी हे 2 मोती पांढरे, त्याच्या पुढचा मधला एक पांढरा मोती, ही अशी सुई बाहेर काढली आणि हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता परत आपल्याला इथे 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या पाकळीतल्या ह्या 6 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही पाकळी 1 2 3 4 5 6 ह्या पाकळीतल्या ह्या 6ही मोत्यातनं सुई आपल्याला परत
वरती काढायची आहे। पहा, ही अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे। आणि आता परत आपण एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे। रांगोळी इतकी सुंदर दिसते, देवासमोर ठेवण्याकरता ही रांगोळी खूप सुंदर अशी तयार होणार आहे आपली। हे पहा, आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे। हा एक पांढरा मोती, ही सुई बाहेर काढली पहा, आणि लगेच त्याच्या खालचे जे 6 मोती आहे रंगीत, त्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढणार आहे। 2 पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहे। आता आपली ही तिसरी पाकळी आहे। 4 पाकळ्या आपल्या अजून बाकी आहेत। हे पहा, मी ही सुई बाहेर काढली ह्या 3 मोत्यातनं। आता ह्या 3 मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली। नवरात्रात देवीपुढे ठेवळ्या निळ्या रंगांच्या 9 रांगोळ्या तुम्ही बनवू शकतात। हे पहा, आता परत मी ह्याच्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे। तीन रंगीत मोती ओवल्यानंतर लगेच 4 पांढरे ओवायचे आहे। हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला त्याची चौकट बनवायची आहे। चौकट पहा, परत तुम्ही सांगते मी तुम्हाला, हे 4 पांढरे मोती आहे। ह्या 4ही मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतला। इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झालेली आहे। रंगीत मोती वरती सरकवून द्यायचे आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू। परत त्याच्या पुढचे 2 मोती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि तिथे परत आपल्याला रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। हे पहा, आता आपली चौथी पाकळी तयार होणार आहे। आता परत आपण इथे 3 रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि वरच्या 6 मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या पाकळीतले 1 2 3 4 5 6 ह्या 6 मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे। हे पहा, मी अशी सुई बाहेर काढून घेतली। परत आता हे वरचे 3 मोती, ही अशी सुई बाहेर काढली। लगेच त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला। हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे। इथेही आपल्याला 7 पाकळ्या तयार करायच्या आहे। हे पहा, मी ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आणि आता 1 2 3 4 5 6 ह्या 6 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली। परत आता हे 6 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि आता इथे परत 3 रंगीत मोती ओवायचे आहे। हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि परत 4 पांढरे मोती। प्रत्येक पाकळी करताना 3 रंगीत मोती आणि 4 पांढरे मोती। तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन करून हे फूल बनवू शकतात। हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्याची चौकट करू। तसंच करायचं, हे रंगीत मोती साईडला करून द्यायचे, मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या 4 मोत्यामधनं सुई परत आपल्याला बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा, आणि आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत आपण ह्या दोघंही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपल्याला 3 रंगीत मोती ओवायचे आहे आणि शेजारच्या पाकळीला जॉईन करायचे आहे। हे पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीतले हे मोती ह्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढणार आहे। इथे आपले 5-5 मोती दिसतात। ते पहा, 5 मोत्यातनं सुई आपण
इकडने काढली तरी चालणार आहे आणि वरच्या मोत्यातून सुद्धा सुई काढली तरी चालणार आहे. पहा, हा असा आपला पाकळीचा आकार इथे तयार होतो. आणि परत हे 3 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपल्या 4 पाकळ्या इथे झालेल्या आहे. पहा, आता आपण 5वी पाकळी तयार करणार आहे. आता परत आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत हे 3 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि परत हे 2 मोती अशी सुई बाहेर काढली. परत आपण 3 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. परत 4 पांढरे मोती ओवायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्या 4 मोत्यांची चौकट बनवून घ्यायची. पहा, हे 2 मोती ह्याच्यातनं काढली सुई आणि हा 1 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि आता परत इथे 3 रंगीत मोती आपण ओवून घेऊ. अशा प्रकारे आपलं फूल इथे होत आलेलं आहे आणि आता ते आपल्याला जॉईन करायचं आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या वरच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे 3 मोती आणि परत हे 3 मोती अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, आणि तुम्हाला एक सोपी युक्ती सांगते मी आता माझ्या पण लक्षात आलं. पहा, आता आपल्याला इथे जॉईन करायचं. इथे करता करता आपल्याला वेळ होतो. आता आपण काय करायचं, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या पाकळीतले हे 2 मोती, त्याच्या पुढचे हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि इकडचे हे 2 मोती अशी सुई बाहेर काढायची. जवळजवळच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, किती लवकर निघाली. आणि आता इथे परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. आता आपले 2च पाकळ्या जॉईन करायच्या राहिल्या. पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपण 4 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ. पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण परत ह्या पांढऱ्या मोत्याची चौकट बनवणार आहे. ते ह्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत त्याच्या लगतचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत इथे आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता ह्या मोत्यांमधनं सुई परत आपण वरती बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि लगेचच आता आपल्याला इथे एक पाकळी बनवायची आहे, शेवटची. तर आपण काय करणार आहे, जसं आपल्याला सोयीस्कर पडेल तशी आपण सुई फिरवून घेणार आहे. पहा, आता आपण ह्या मोत्यातनं खाली सुई आणत होतो, तर मी काय केलं, ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. आता मी पण तुम्हाला पहिली सुरुवात सांगते. ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. कुठूनही सुई काढा, तुम्हाला सुई इथे आणायची आहे. आता मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आपलं फूल झालेलं आहे. परत हे 3 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे परत 3 रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. 3 रंगीत मोती ओवायचे आणि 4 पांढरे मोती ओवायचे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. आता 4 पांढरे ओवून घेणार आहे.
हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्याची चौकट बनवूया. हे असे सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पांढऱ्या. हे पहा, अशी सुई काढल्यानंतर आपण परत ह्या एका रंगीत पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इथे परत आता आपल्याला 3 रंगीत मोती ओवायचे आहे. अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार होत आलेलं आहे. पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि शेजारच्या पाकळीतल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या पाकळीतले हे मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं इथे फूल तयार झालेलं आहे. आता त्याची मी रांगोळी कशी करायची ते दाखवते तुम्हाला थोडक्यामध्ये. आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे कारण माझा धागा इथे संपत आलेला आहे. थोड्याकरता मी आता धागा खूप ओवून नाही घेणार आहे. आता ती रांगोळी कशी जॉईन करायची ह्या 3 फुलांची ते मी तुम्हाला दाखवते. आता मी 3 फुलं केलेली आहे. इथे हा धागा कापून घेतला. हे पहा, हे असे फुलं ठेवायचे आणि अशी आपली रांगोळी इथे जॉईन करायची. अशा प्रकारे आपली ही मोत्याची रांगोळी तयार झाली. पहा, मोत्याची रांगोळी अशी ठेवा किंवा तुम्ही असेही ठेवू शकतात देवाजवळ रांगोळी. हे पहा, ही अशी किती सुंदर रांगोळी आपली तयार झाली आहे. पहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, आपली रांगोळी मोत्याची.